न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. प्रभागाच्या प्रत्येक प्रश्नांची जाण असलेले दमदार नेतृत्व हेमलताताई पाटील यांचा प्रभाग क्रमांक 12 क मधून उमेदवारी अर्ज दाखल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी नगरसेविका व पक्षाच्या प्रवक्त्या हेमलताताई पाटील यांनी आज प्रभाग क्रमांक 12 क मतदारसंघातून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर कुटुंबीय व कार्यकर्त्यांनी औक्षण करून त्यांना अर्ज भरण्यासाठी शुभेच्छांसह निरोप दिला. सामाजिक बांधिलकी, प्रशासनाची सखोल जाण आणि प्रभागातील प्रत्येक प्रश्नाशी थेट नाळ जोडलेले नेतृत्व म्हणून हेमलताताई पाटील यांची ओळख आहे. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या आणि विकास कामांसाठी ठाम भूमिका घेणाऱ्या हेमलता पाटील या प्रभागासाठी एक विश्वासार्ह व दमदार नेतृत्व असल्याची भावना यावेळी उपस्थितांमधून व्यक्त होत होती. मीच नाही, अख्खी जनता ह्या वार्डाची, या प्रभागाची अख्खी जनता त्यांच्याबरोबर. तुम्ही आता त्यांना प्रश्न विचारला होता शक्ती प्रदर्शन. शक्ती ज्याला दाखवायला लागते का त्याला त्याकडे शक्ती नसते, अशाच माणसाला शक्ती प्रदर्शन करावं लागतं. तर मला असं वाटतं की गेले 35 वर्ष त्यांनी वार्डाचा एवढा विकास करून ठेवलेला आहे. आम्हाला कोणाला काय त्यांनी काय आम्हाला काय मेसेज दिसतं किंवा कोणाला फोन आपण करण्यापेक्षा स्वतः मनापासून माणसं त्यांच्या पाठीशी आले. आता एवढी गर्दी तुम्ही बघितली आणि त्यांनी काय फोन बिन करतच नाही, नुसता मेसेज दिला तर सगळे इथे आलेले आहे. गेल्या 35 वर्ष एवढा चांगला वार्डाचा विकास केलेला आहे. तर मला असं वाटतं की त्यांना ह्या काहीतरी गरज पडणार नाही. ते ज्या दिवशी फॉर्म भरतील त्याच दिवशी त्यांचा विजय निश्चित आहे, हे असं मला सांगतो. यायचं का? हो हो बोला. आज हेमलता पाटील फॉर्म भरत आहेत. त्यांच्यासोबत आम्ही कायमच आहे आणि कायम राहणार. ही जे सगळी पब्लिक आहे ती खरंच मॅडमच्या एक म्हणजे त्यांनी बोलवलं नाही, आम्ही सहमताने की चला मॅडमला काहीतरी आमच्याकडनं काहीतरी साथ मिळाली पाहिजे असं. उमेदवारी अर्ज दाखल करताना अर्जुन टिळे, अनिल चौगुले, विजयश्री चुंबळे, निनाद पाटील, युगंधर पाटील, राजेश्वरी पाटील, मधुकर क्षीरसागर, भाग्यश्री भुईर, वेदांशी वोरा, अनिता मोरे, वस्तुपाल शहा, रत्नाकर चुंबळे, राहुल जाधव, तुषार गांगुर्डे, कल्पेश केदार, कल्पेश भांबरे आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभागाचा सर्वांगीण विकास, पारदर्शक कारभार आणि नागरिकांच्या हक्कांसाठी लढा हीच आपली दिशा असल्याचे हेमलताताई पाटील यांनी यावेळी सांगितले. 30 तारखेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे आणि त्यानुसार मी आज अर्ज भरते. मी 2 अर्ज भरते आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन्ही अर्ज भरते. 30 तारखेपर्यंत एबी फॉर्म मिळेल आणि तो एबी फॉर्म शोधला जाईल. सर्वसाधारण गटामध्ये लढत देत आहे. काय तुमच्या मतदारांना तुम्ही आवाहन कराल? मतदारांना आवाहन करण्याचा माझ्याकडे विषयच नाही, कारण मी मतदार असा कधी विचारच नाही केला. हा सगळा परिवार आहे आणि गेले 35 वर्षापासून यांच्याशी मी जोडली आहे. यांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये सर्वांच्या मी सोबत असते. त्यामुळं निवडणुकीचं राजकारण हा आमच्याकडे भाग नाही आहे. हा सगळा प्रेमाचा विषय आहे आणि त्या प्रेमापोटी मी तुमच्या सतत सुखदुःखांमध्ये तुमच्यासोबत आहे, एवढंच मी त्यांना या निमित्ताने सांगू इच्छिते. खरं तर ते सांगायची गरज नाही, आमचा एक अलिखित करार आहे सगळ्या माझ्या मतदार बंधूंशी. या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करणं वगैरे ते थोडंसं विचित्र या दृष्टीने होतं की 30 तारखेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. 3 टेबल लावलेले आहेत. प्रत्येक टेबलावरती प्रचंड गर्दी आहे. आपण आपल्याच लोकांना बोलवायचं, त्यांना त्रास नाही तिथे घेऊन जायचं आणि शक्ती प्रदर्शन करून आपल्याला कोणाला काही दाखवायची गरजच नाही. सगळे लोक आपल्याला ओळखतात, सगळी जनता आपल्याला ओळखते. त्यामुळे मी आजपर्यंत कधीही शक्ती प्रदर्शन केलेले नाही. कोटी जेवढे लोक येतील आणि मी त्या मेसेजमध्ये पण आवाहन केलं की आपण आपल्या घरातून मला शुभ आशीर्वाद द्या, कारण काही गोष्टी मला ज्या आवडत नाहीत त्या मी कधी करत नाही आणि हा माझा प्रचाराचा नेहमीचा तो भाग आहे. आज दाखल झालेल्या उमेदवारी अर्जामुळे प्रभाग क्रमांक 12 क मधील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून आगामी निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.